नियमित कर भरणाऱ्यांना कोणतीही करवाढ दरवाढ न करता सोमवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 1378 कोटी रुपयांच्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली। नियमित कर भरणाऱ्यांना कोणतीही करवाढ दरवाढ न करता सोमवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 1378 कोटी रुपयांच्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली। महापालिका सभेची मंजुरी म्हणजे दररोज समतोल पाणीपुरवठ्याच्या दिशेनं पडलेलं सकारात्मक पाऊल आहे, असं महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठीची ही योजना मंजूर करण्यात आली। या योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे। शहरी भाग आणि हद्दवाढ भाग अशा संपूर्ण शहराला दररोज 24 तास समतोल पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली। पूर्वीच्या 892 कोटी रुपयांच्या मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेमध्ये जागतिक बँकेनं आणि महाराष्ट्र शासनानं काही सुधारणा करण्यास सांगितल्या होत्या। त्यानुसार त्या सुधारणा करून नव्यानं 1378 कोटी रुपयांची सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, असं महापौर विनायक कोंड्याल म्हणाले। सोलापूर शहराला या ठिकाणी रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सभागृहामध्ये विषय आला आणि त्याला आज या ठिकाणी सोलापूर शहराच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। आणि या मंजुरी देत असताना शहरातील जे काही नागरिक आहेत त्यांच्यावर कुठलीही कर प्रणाली आम्ही या ठिकाणी लादलेली नाही आहे, दरवाढ लादलेली नाही आहे, काही या ठिकाणी न लादता या ठिकाणी विषयाला मंजुरी दिलेली आहे। आणि पाणी पुरवठ्याचा हा जो विषय आहे रोज पाणी पुरवठ्याच्या संदर्भात हा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला सोलापूर शहराला या ठिकाणी सर्व नागरिकांना याचा लाभ होणार आहे या ठिकाणी सांगू इच्छितो। सुधारित पाणी पुरवठा योजनेमध्ये 150 कोटी रुपयांच्या शासनाला भरावयाच्या GST कराचा समावेश आहे। सुधारित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पूर्वीच्या योजनेतील 120 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राऐवजी 150 MLD क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे। पूर्वीच्या योजनेनुसार शुद्ध जलवाहिनी 65.78 किलोमीटरची होणार होती। सुधारित योजनेअंतर्गत ती 77.8 किलोमीटरची असेल। पूर्वीच्या योजनेत 11 MLचे 6 MBR प्रस्तावित होते। सुधारित योजनेनुसार 29 MLचे 10 MBR राहणार आहेत। 31.8 MLचे 24 उंच जलकुंभ बांधण्याचं नियोजन पूर्वीच्या योजनेत करण्यात आलं होतं। मात्र शहराच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन सुधारित योजनेनुसार आता 53.3 MLचे 30 उंच जलकुंभ बांधण्यात येणार आहेत। शहरात समतोल पाणी वितरण व्यवस्थेसाठी 720 किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात येणार होती। सुधारित योजनेनुसार शहरात एकूण 1117 किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात येणार आहे। पूर्वीच्या योजनेनुसार 40,000 AMR मीटर बसवण्यात येणार होते। सुधारित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत यात 2,18,853 मेकॅनिकल मीटरची वाढ करून एकूण 2,48,000 मिळकतींना पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे सोलापूर शहरात पाण्याची मोठी बचत होणार असून नागरिकांकडून पाण्याचा जितका वापर होईल तितकंच बिल नागरिकांना येणार आहे, असंही महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं। कर प्रणाली बदल करत असताना सोलापूर शहराच्या जनतेवर या ठिकाणी कुठलीही दरवाढ आम्ही या ठिकाणी लादलेली नाही आहे। उलट आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने लोकांना आज तुम्हाला माहिती आहे की अनेक लोकांना टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये गैरसमज आहे। हा जो कॅपिटल बेस्ड टॅक्स जो आहे हा या ठिकाणी आम्ही त्याला आता हे केलेलं नाही आणि तुम्ही एक सांगता की कर प्रणाली या ठिकाणी बदललेली आहे आणि आम्ही कुठली करवाढ त्यात केली नाही। तो सर्वस्व अधिकार बोर्डाचा राहणार आहे, एवढं सांगू इच्छितो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरला दररोज समतोल पाणी पुरवठा करण्यासाठीची ही ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी योजना सोलापूरला मंजूर झाली आहे। पुढील 40 वर्षांचा सोलापूर शहर विस्ताराचा विचार करून ही योजना बनवण्यात आली आहे।
सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या योजनेला मिळालेली मंजुरी म्हणजे दररोज समतोल पाणी पुरवठ्याच्या दिशेनं पडलेलं सकारात्मक पाऊल आहे। यासाठी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली।